महानगरपालिका निवडणुकांमध्ये जनतेनं भाजपा आणि महायुतीच्या विकासाच्या अजेंड्याला भरभरून प्रतिसाद देत विक्रमी यश मिळवून दिलं अशी प्रतिक्रिया भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। महापालिका निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांना मिळालेल्या मोठ्या यशानंतर त्यांनी मुंबईतील प्रदेश भाजपा कार्यालयात जल्लोष केला। त्यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते। यापुढेही विकासाचा अजेंडा घेऊनच आम्ही कार्यरत राहणार आहोत असं सांगत त्यांनी या विजयासाठी आणि भाजपा तसंच महायुतीवर दाखवलेल्या विश्वासासाठी जनतेचे आभार मानले। जनतेचा हा विश्वास सार्थ करून दाखवू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। आणि ज्या प्रकारे वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचं मॅन्डेट आहे, या मॅन्डेटने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की लोकांना विकास हवा आहे, लोकांना प्रामाणिकता हवी आहे आणि म्हणून लोकांनी आपल्याला या ठिकाणी निवडून दिलेला आहे। आणि आज एक गोष्ट अजून या निकालाने स्पष्ट केलेली आहे, महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे, हे देखील या निकालाने स्पष्ट केलेलं आहे। आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो, कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। आणि पुढेही आमचा अजेंडा हा विकासच असणार आहे। एकेका शहराला त्या ठिकाणी परिवर्तित करून तिथे राहणारा जो गरीब माणूस आहे, मध्यमवर्गीय आहे, या प्रत्येकाच्या जीवनात एक मोठं परिवर्तन आणण्याकरता या विजयाला आम्ही समर्पित करणार आहोत। आमच्या विचारांचा आत्मा हा हिंदुत्ववाद आहे। हिंदुत्व आणि विकासाला वेगळा करता येणार नाही असं सांगत आम्ही व्यापक हिंदुत्व मानणारे लोक आहोत असं फडणवीस म्हणाले। राज्यातल्या 29 पैकी सुमारे 25 महानगरपालिकांमध्ये भाजपा महायुतीची सत्ता येत आहे। तसंच मुंबईतही पूर्ण बहुमतानं महायुतीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भाजपाचा हा विजय पक्षासाठी झटलेल्या आणि त्याग केलेल्या कार्यकर्त्यांचा विजय असल्याचं सांगत त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं। निवडून आलेल्या नगरसेवकांनी देखील जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। तसंच या विजयासाठी त्यांनी मित्रपक्षांचे देखील आभार मानले। निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आमचा संदेश आहे की तुम्हाला जनतेनं अपेक्षेने निवडून दिलाय, पारदर्शी प्रामाणिकतेतून कारभार करण्याकरता निवडून दिलेला आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे की आपण सगळे निवडून आलो, मोदीजींवर जो विश्वास आहे, भाजपावर जो विश्वास आहे, या विश्वासामुळे आपण निवडून आलेलो आहोत। त्यामुळे कुठेही या विश्वासाला तडा जाणार नाही अशा प्रकारचं वर्तन कार्यकर्ते, नेते आणि निवडून आलेले नगरसेवक करतील, हा विश्वास मला आहे। त्याग आणि समर्पणाच्या भावनेतून पक्षासाठी झटलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचा हा विजय असल्याचं सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपाचा विजय कार्यकर्त्यांना समर्पित केला। प्रत्येक निवडणुकीला कार्यकर्त्यांनी यशाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला असं ते म्हणाले। की ज्यांना निवडणुकांमध्ये संधी मिळाली नाही, त्याग आणि समर्पण या भावनेतून असंख्य कार्यकर्त्यांनी पार्टी आणि पार्टीचा विचार, नेशन फर्स्ट, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः, या भूमिकेतून त्यागाची भूमिका ही असंख्य कार्यकर्त्यांनी ही स्वीकारली। खरं तर हा विजय जो आहे तो अशा सर्व कार्यकर्त्यांसाठी आहे की ज्यांनी त्याग आणि समर्पणाची भूमिका ही पार्टीसाठी केली। राज्यातल्या जनतेनं रालोआच्या जनहिताच्या